सगळे त्यांचे जे भरलेले पेपर होते, मला कुठेतरी असं वाटलं की हे योग्य नाही आहेत, या सह्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत. म्हणून मी त्यांच्या वेगवेगळ्या वर्षांच्या सह्या ज्या होत्या त्याच 28 माणसांच्या, त्याच्यापैकी सगळ्या सह्या चेक केल्या. तर ही सही जी आपण बघाल 2001 मध्ये अशी सही होती, ती 2013 मध्ये अशी सही आहे. हे मी असे 4 सॅम्पल्स चेक करून याच्यात मांडले. म्हणजे 2001 मध्ये हा मराठीत सही करतो, 2013 मध्ये एकदम स्टायलिश इंग्लिशमध्ये सही करतो. वसंत साबळे म्हणून आहे, कोणी विलास घरात आहे. आता या व्यक्तींची मला काही घेणं देणं नाही, ही जी संस्था ते चालवतात त्याच्याबद्दल मी बोलते. देवराम साबळे, देवराज साबळे म्हणून आहे. तर त्याची आधीची ही बघा, आधीची सही कशी आहे, नंतरची सही कशी आहे. म्हणजे या सगळ्या सह्या खऱ्या आहेत का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून मी तशा सगळ्या याद्या त्यांच्या सह्याच्या ज्या आत्ता कोऑपरेशन मिनिस्टर कमिशनरकडे उपलब्ध आहेत, ज्या मी RTI खाली घेतल्या आहेत, या सगळ्या सह्या मी चेक करून बघितल्या. मला त्या योग्य वाटत नाही, म्हणून कमिशनर कोऑपरेशनला याच्यावर चौकशी लावण्याचे मी त्याची विनंती त्यांना करते. आता आपण इतर गोष्टी बघू. तर यांच्या ज्या याद्या आहेत ना, त्या वाटेल्या याद्या होत्या, त्याच्यापैकी 5 नावं त्यांनी त्यांच्या बोर्डमध्ये टाकले. आणि ही जी 5 नावं आहेत ती खरं भाग भांडवलाच्या याच्या यादीत पण येणं गरजेचं आहे ना. तर सभासद यादीत नाही, भाग भांडवलाच्या यादीत नाही, पण ती माणसं त्यांच्या सो कॉल्ड कमिटीमध्ये, संचालक मंडळात मात्र नक्कीच आहेत. ती यादी पण मी लावलेली आहे. त्यानंतर आपण येऊया इतर गोष्टींकडे. 2025 मी म्हटलं आता ठीक आहे, 2001 मध्ये संस्था चालू झाली, सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे प्रॉब्लेम असतील, थोडी संस्था स्थापन करायला वेळ लागत असेल. 1 नाही, 5 नाही, 10 नाही, मी थेट 2025-26 वर आले. 2025 ची मी तुम्हाला वाचून दाखवते. टोटल कंत्राटी कामं या संस्थेने किती घेतली असतील. अहवालात एकूण 10,800 रुपयाची कंत्राटी कामं यांची आहेत. त्या कंत्राटी कामात त्यांना 6,900 हा 23-24 मध्ये फायदा झाला. 24-25 मध्ये ही कंत्राटी कामं 14,600 होती, ज्याच्यात त्यांना कंत्राटी नफा 12,800 रुपयाचा झाला. त्यांना 2023-24 मध्ये निव्वळ नफा अफलातून 941 रुपये होता. 941 रुपये असलेल्या एवढ्या मोठ्या नफ्याच्या कंपनीला, त्या सहकारी संस्थेला दरेकर हे आता 2,000 गाड्यांसाठी मुंबई बँकेकडनं कर्ज देणार आहे. तर मी हे सगळे काढले आणि याच्यात आता आपण एक अतिशय महत्त्वाच्या कागदावर येऊया. बरं, ते तिथपर्यंत येण्याच्या आधी मी एक अख्खा टॅब्युलेटेड फॉर्म केला आहे की 2018 पासून यांना टोटल यांच्याकडे किती किती काय काय होते. आता बँक बॅलन्स जर आपण बघितलं, मी पटपट वाचून दाखवते. कॅश त्यांच्याकडे 18 मध्ये 660, 19 मध्ये 825 रुपये, रुपये, लाख बिग नाही आहे. नंतर 2020 मध्ये 420, हे बरोबर आकडा आहे खरं तर. 2021 मध्ये 347 रुपये, 22 मध्ये 458 रुपये, 23 मध्ये 356 रुपये आणि 24 मध्ये 368 रुपये. आता यांच्याकडे बँक बॅलन्स किती आहे बघूया. 18 मध्ये 0, 19 0, 20 मध्ये 3,938 रुपये, 21 मध्ये 3,388 रुपये, 81 रुपये, 22 मध्ये 2,673, 23 मध्ये 2,016 आणि 24-25 मध्ये 246 रुपये मात्र. आता हे त्यांनी सबमिट केलेलं मुंबई बँकेचं स्टेटमेंट आहे. मुंबई बँकेचं म्हणजे प्रवीण दरेकरांच्या बँकेचं. तर या प्रवीण दरेकरांच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये जे स्टेटमेंट हे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 असं आहे. आता याच्यात ओपनिंग बॅलन्स किती आहे तर 246 CR लिहिलंय. आधी मला वाटलं CR म्हणजे क्रोरबीर आहे की काय, मला आज पहिला कागद माझ्या हातात आला होता. तर दिसतंय की 246.00 क्रेडिट बॅलन्स. मिनिमम बॅलन्स त्यातनं त्यांना त्याच्या 2च ट्रान्झॅक्शन आहे अख्ख्या वर्षात. त्या ट्रान्झॅक्शन काय आहेत तर त्यांना आलेला दंड जो मुंबई बँकेकडनं 177 रुपये पहिला दंड होता,
दुसरा दंड 69 रुपयाचा आणि क्लोजिंग बॅलन्समध्ये एक म्हणजे 31 मार्च 2026 आत्ता यांचा 0 रुपये मुंबई बँकेत बॅलन्स आहे. म्हणजे इतकी ही बोगस फ्रॉड संस्था आणि यांना पैसे दिले जात आहेत. यांना त्यांच्यासाठी प्रवीण दरेकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणतायत. पण ज्या अशा संस्थेला म्हणजे मी पुन्हा एकदा समअप करते त्याला की देवदत्त सहकारी पर्यटन वाहतूक व पर्यटन संस्था मर्यादित ही संस्था एक शेल संस्था आहे. त्याच्याकडे ना व्यवहार आहेत, ना उत्पन्न आहे, ना बँकेत शिल्लक आहेत, पण कोट्यावधींच्या घोषणा मात्र त्यांच्या नावावर प्रवीण दरेकरांनी केल्या आहेत. आणि प्रवीण दरेकर ज्यांच्यावर आधी सुद्धा एक FIR चार्जशीट झालेलं आहे, त्यांच्यावर अनेक फ्रॉड म्हणजे ते स्वतःला एक कामगार दाखवून एक बोगस अशीच एक कामगार संस्था दाखवून ते मुंबई बँकेच्या पदावर आले आणि त्यानंतर सुद्धा हे धंदे बंद नाहीत, तर एकानंतर एक जे सुरू आहेत. तर मला माझा आक्षेप 2 गोष्टींवर आहे. एक, मुंबई बँकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे आणि तो प्रत्येक सोसायटीचा माणसांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. त्याचा कुठेही व्यक्तिपूजा करण्यासाठी वापर करता कामा नये. देवाभाऊ संस्था हे नाव देण्याची गरजच नव्हती. खरं तर अमित शहा यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे भारत टॅक्सी चालू केली आणि या भारत टॅक्सीला खरं तर महाराष्ट्रात त्याची सुरुवात करायला हवी होती. महाराष्ट्राने पूर्ण समर्थन द्यायला पाहिजे होतं. पण याच्यात 2 गोष्टी केल्या दरेकरांनी. एकीकडे देवेंद्र फडणवीसांना थोडं आपण त्यांचं नाव देऊन आपण त्यांचा गौरव केला. देवाभाऊ टॅक्सी जर नाव दिलं तर आपल्याला कुठेही अडवणूक होणार नाही, म्हणून हा त्याच्या मागचा पहिला राजकीय गेम. म्हणजे त्यांना त्यांचं नाव सुद्धा होईल आणि दुसरीकडे आपलं काम सुद्धा होईल. तर अशा या प्रवीण दरेकरांना माझं वॉर्निंग आहे की तुम्ही हे सगळं थांबवा. माझं कमिशनर कोऑपरेशनला विनंती आहे की तुम्ही याच्यात खास लक्ष घाला. ही बोगस संस्था आहे, वर्गात ती मोडतीये. याला कुठच्याही पद्धतीने पहिलं तर ही संस्था बंद करण्याचे तुम्ही आदेश द्या. याची तात्काळ चौकशी लावा. याच्या सह्या जर चुकीच्या केल्या असतील, फ्रॉड सह्या असतील तर त्याच्यावर चौकशी लावा. हे सगळं बंद करण्यात यावं. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की असे हे जे सो कॉल्ड चुगलीखोर जे तुमच्या जवळ सगळे बसवून ठेवलेत, तर थोडं तरी तुम्ही शुद्धीवर या. महाराष्ट्राला अशी लोक नको आहेत, लुटणारी लोक नको आहेत. आणि तुमचं जे उगाचच व्यक्ती आपण ज्याला काय म्हणतो उदात्तीकरण जे केलं जातंय, ही व्यक्तिपूजा जे करण्याचं ठरवलंय, हे मात्र मोडून काढण्यासाठी, ज्याला मी इंग्लिशमध्ये सेल्फ ग्लोरिफिकेशन म्हणते, हे बिलकुल चालणार नाही. म्हणजे सहकार म्हणजे हा लोकांचा पैसा आहे. तुम्हाला नाव द्यायचं होतं ना, तर ते लोकांचं द्यायचं होतं. तुम्ही तर सरळ म्हणायचं होतं की सामान्यांची टॅक्सी आहे, महाराष्ट्राची टॅक्सी आहे. मानलं असतं आम्ही. ओला उबरला पर्याय हा दिलाच पाहिजे. ड्रायव्हर्सना ते लुटतात याच्यात काहीच शंका नाही, पण त्याच्यात तुमचं नाव येणं हे मला मान्य नाही, महाराष्ट्राच्या लोकांना मान्य नाही. कोणाचं व्यक्तिपूजन हे खपवून घेणार नाही. धन्यवाद. RTI टाकून पेपर काढलेत. खरं तर मी 2 AI वापरून 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ॲप वापरून पहिली ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला की बाबा कोणाची आहे ही संस्था. देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था, याच्या जवळचे कोण आहेत, कोण माणसं त्याचे सदस्य आहेत. हे जेव्हा मी AI वर सर्च केलं तेव्हा काही विशेष माहिती मिळाली नाही. त्याच्यात मला फक्त एक माहिती मिळाली की मॅफकोची 3 एकर जमीन गोरेगावला देण्यासाठी म्हणजे सहकार भवन स्थापन करण्यासाठी ही 3 एकर जमीन मागवली. आणि त्याच्यात मागणी कोणी केली तर ह्याच देवदत्त सहकारी बँकेने नाही, देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेने. आणि त्याच्यात असं दिलंय, हे आर्टिकल आहे, मी माझं स्वतःचं पदरचं काहीच म्हणत नाहीये. देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेच्या वतीने मुंबईतील सहकारी संस्थांकरता सहकारी भवन उभारण्यासाठी माफसूचा भूखंड
देण्यात यावा असा अर्ज संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला. ही संस्था भाजपच्या सहकार क्षेत्रातील एका बड्या नेत्याची असल्याचे समजते असं या आर्टिकलमध्ये लिहिलंय. असं 2 आर्टिकलमध्ये लिहिलं होतं. आता हे जे आर्टिकल आहे याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण RTI टाकून ही सगळी माहितीच काढूया, म्हणून मी त्याची सगळी माहिती काढली. तर हे त्याचं संस्थेचं प्रमाणपत्र. ही संस्था 4 डिसेंबर 2001 स्थापन झाली. आता पुढे बघूया याच्यात सदस्य किती आहेत. तर 28 सदस्य आहेत 2001 पासून आतापर्यंत. सो कॉल्ड वाहतूक व पर्यटन संस्थेकडे मग गाड्या असायला हव्या, काहीतरी रजिस्ट्रेशन असायला हवी. एकही गाडी त्यांच्याकडे आज तगायत म्हणजे 25 वर्षात नाही. आता ह्यांची ही अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे. हे सगळं मी RTI खाली माहिती काढली आहे. ही पूर्णच्या पूर्ण त्याची लिस्ट आहे. ही संस्था कमालीचा म्हणजे त्यांच्याकडे निवडणुका झाल्या नाही. जेव्हापासून स्थापन झाली त्याच्यानंतर जी एक टेम्पररी त्यांनी कमिटी स्थापन केली होती तीच चालू राहिली. 2015 ते 12 ते 18 त्याच्यावर काहीच केलं नाही. 2018 मध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही निवडणूक का घेतली नाहीत, 2022 मध्ये त्यांनी तर आमचं कार्यक्षेत्र वाढवावं आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर करावं अशी जेव्हा कमिशनर कोऑपरेशनकडे मागणी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला हे आम्ही करून देऊ, पण तुमच्याकडे इलेक्शन झाले नाही आहेत, तुमचा ऑडिट त्याचा जो वर्ग असतो तो क वर्ग आहे, त्याच्यावर मी हे सगळे ऑडिट रिपोर्ट आणि हे जे सगळे पेपर आहेत ना हे मी सगळ्या माध्यमांना देते आणि त्या माध्यमां थ्रू मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की अशा सहकारी संस्था चालणार, त्यांना मुंबई बँकेकडनं म्हणजे आपल्या कष्टाचे पैसे, सहकारी संस्थांच्या कष्टाचे पैसे जे मुंबई बँकेत जमा होतात ते अशा फ्रॉड शेल संस्था, शेल सहकारी संस्था, शेल कंपनीज म्हणजे आपल्याला माहिती आहे मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरल्या जातात, तशा या एक शेल संस्थे थ्रू केलं जाणार का हा महत्त्वाचा प्रश्न. आता याच्यात PP जोशी नावाच्या एका कंपनीचा ऑडिट रिपोर्ट आहे, शिंदे नावाची एक कंपनी आहे जे सगळे गव्हर्नमेंट ऑडिटर्स आहेत त्यांचे ऑडिट रिपोर्ट्स आहेत की याला क वर्ग आपण जर इथे बघितलं तर क श्रेणीमध्ये ही संस्था आहे. म्हणजे त्यांचं काहीही ठिकाणावर नाही, ना त्यांचे पैसे आहेत ना बँक आहेत. आता तर मी एक मोठा खुलासा करणार आहे म्हणजे तो ऐकून तर तुम्ही अक्षरशः गार व्हाल. ते अशा या फ्रॉड संस्थेला आपण त्याचं पुढचं बघू. ही जेव्हा त्यांची कार्यक्षेत्र वाढवण्याची जी मागणी त्यांनी केली तेव्हा त्यांच्याकडे भागभांडवल किती होतं तर फक्त 4,60,000 रुपये. 28 सदस्य होते. निवडणूक झाली नाही म्हणून जो तो त्यांना प्रश्न विचारला गेला त्याच्यावर त्यांचं उत्तर असं होतं की 2018 ऐकून घ्या, 2018 साली लॉकडाऊन झाला आणि कोविडमुळे जो लॉकडाऊन झाला त्या परिस्थितीमुळे आम्हाला निवडणूक घेता आली नाही. म्हणजे एवढे वर्ष निवडणूक घ्यायची नाही आणि 2018 मध्ये कोविड आला असं त्यांनी लेखी दिलंय आणि हे सुद्धा मी पत्र माझ्या NXS मध्ये सगळं अटॅच केलेलं आहे. एक्झॅक्टली 2018 कोविड नव्हताच. इथे त्यांनी उत्तरात दिलंय की 2018 साली कोविडमुळे आधी खूप त्रास झाला लोकांना आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला म्हणून आम्ही निवडणूक घेऊ शकलो नाही. पण ती त्यांनी आज तगायत घेतली नाहीये कारण तसा कुठचाही कागद आत्ताच्या घटकेला कोऑपरेशन कमिशनरकडे नाही. की महाराष्ट्रात पर्यायी टॅक्सी ही आलीच पाहिजे, पण त्याच्यात आत्ताच्या घटकेला भारत टॅक्सी आहे पण ती अमित शहानी काढली म्हणून देवेंद्र फडणवीसांना नको, हा पहिला प्रश्न. दुसरा की जर ती भारत टॅक्सी तुम्हाला महाराष्ट्रात नको असेल तर सामान्यांची टॅक्सी, महाराष्ट्र टॅक्सी, महाराष्ट्र भूषण टॅक्सी, वाटेल ती नावं द्या, देवाभाऊ टॅक्सी हे नाव मला मान्य नाही. परिवहन विभागाचा याच्याशी काही संबंध आहे का? म्हणजे ही योजना कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे याच्यात एक कल्पना आहे का? आताच्या घटकेला पुढे काय करतायत ते, त्यांचे काय गेम प्लॅन आहे मला माहित नाही. एक एक मी नक्कीच खोदून काढेन. पण या व्यतिरिक्त एक सहकार भवन जे मी आधी वाचून दाखवलं माफकोच्या जागेत गोरेगावला 3 एकर यांच्या घशात घालणार होते, याच संस्थेनी
त्याचं रेकमेंडेशन दिलं होतं कलेक्टरांकडे. तर आत्ताच्या घटकेला पर्यायी जागा म्हणून प्रतीक्षा नगर सायनला एक टोलेजंगी प्लॉट त्यांना अलॉट झालाय. त्याचे सुद्धा सगळे कागदपत्र मी काढणार आहे. त्या भाषणात म्हणजे त्याचं उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस हे गेले होते, पण त्यांनी ना मुंबई बँकेबद्दल एक चकार शब्द काढला, ना या सगळ्या सहकार भवनवर त्यांनी चकार शब्द काढला. अशी माहिती मला तिथल्या प्रतीक्षा नगरच्या स्थानिक लोकांनी दिली आहे. त्याचं आरक्षणाचे डिटेल्स दिलेत. तिथे खरं पोलीस स्टेशन येणार होतं, त्याचे डिटेल्स दिलेत. आणि त्याचे सुद्धा सगळे संबंधित कागदपत्र काढून हे प्रवीण दरेकर हे फक्त त्यांचं राजकीय पद आणि असलेली देवेंद्र फडणवीसांची जवळीक ही वापरून हे सगळे जे जमिनी लाटण्याचा प्रकार, या संस्था काढून स्वतःचे खिशे भरण्याचा प्रकार जो करतायत तो मी मोडून काढणार, एवढं मात्र नक्की. थँक्यू. असावी नसावी मला खरंच माहित नाही. मला असं वाटतं हे सगळे पेपर मी त्यांच्याकडे पाठवणार आहे, प्रवीण दरेकरांना पाठवणार आहे, कमिशनर पुण्यानं कमिशनर ऑफ कोऑपरेशनला पाठवणार आहे आणि याची चौकशीची मागणी करणार आहे. आणि ही अशी डब्बा संस्था जी 25 वर्ष काहीच करू शकली नाहीये, ज्यांच्याकडे पैसे नाही, बँकेत काही बॅलन्स नाही, सदस्य वाढवले नाहीत, काहीच केलं नाही, आणि 1-2 नाही तब्बल 25 वर्ष ज्यांनी इलेक्शन घेतलं नाही, खोटे नाटे सह्या केल्या असतील, अशा संस्थेला पहिलं तर बंद करण्याचे आदेश देण्यात यावे अशीच माझी मागणी आहे. आणि हे पेपर्स मी मुख्यमंत्र्यांना नक्कीच पाठवेन. पण ही जी